आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। 6 डिसेंबर 2024 ला अवादा प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेनं गोंधळ घातला। भांडण सोडवण्यासाठी वॉचमॅन गेले असता मारहाण। मी वाल्मिक कराडचा माणूस 2 कोटी खंडणी द्या, अवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती। संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची कबुली। अपहरण करून मीच हत्या केली, पोलीस कोठडीत घुलेचा कबुली जबाब। कृष्ण आंधळेला लवकरात लवकर अटक करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी। संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून नाकाला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्थाही दारुण, राज्याचे गृहमंत्री हताश हतबल झालेत, राऊतांची टीका। देशमुखांची हत्या केल्याची आरोपींची कबुली, सुदर्शन घुलेला हत्येचा म्होरक्या दाखवण्यात आलं, मात्र हत्येचा कट रचणारा म्होरक्या खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। इंद्रजीत सावंतांना मीच फोन केला होता, मोबाईलमधील डेटा देखील डिलीट केला, प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर कबूल केल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। तर पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवलं, तपासाच्या कारणास्तव कोरटकरला हलवण्यात आलं। रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे 5 वाजता कोरटकरला नेण्यात आलं। मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास, मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी केल्याची सूत्रांची माहिती। कोरटकरनं दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणीसाठी आता पोलीस रवाना। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस, कुणाल कामराच्या वडिलांनी दुसरी नोटीस स्वीकारली, लवकरात लवकर चौकशीला हजर राहण्याची नोटीस।